अपनी विभिन्न मांगों सहित इंदू मिल की पूरी जमीन डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के स्मारक के लिए दी जाए, इस मांग को लेकर आरपीआई द्वारा शुक्रवार को अलीबाग स्थित जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला गया। इस मोर्चा को संबोधित करने के लिए आरपीआई अध्यक्ष रामदास आठवले, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के पोते राजरत्न आम्बेडकर, जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, रायगढ़ जिला परिषद अध्यक्षा कविता गायकवाड़, पार्टी के कोंकण प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे, समता गायकवाड़ आदि गणमान्य सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। यह मोर्चा समूचे अलीबाग में घुमाया गया, जहां जिलाधिकारी कार्यालय के पास यह मोर्चा सभा में तब्दील हुआ। इस दौरान रामदास आठवले ने अपनी विभिन्न मांगों को पूरा करने की मांग करते हुए राष्ट्रवादी और कांग्रेस ने कैसे आम लोगों का जीना मुश्किल किया है, इसका ब्यौरा प्रस्तुत किया। इंदू मिलच्या जागेसाठी बघा हा कसा जयभीमवाला भडकला आहे आणि बघा काँग्रेसवाल्यांचा आणि राष्ट्रवादीचा झेंडा त्या झाडावर जाऊन बसवलेला आहे। एक रिपब्लिकन पक्ष म्हटला की फक्त भावनात्मक प्रश्नावरच आम्ही आंदोलन करतो, अजिबात नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, या देशात 121 कोटी जनतेला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक न्याय मिळाला पाहिजे म्हणून। आणि तुम्ही कायदे आम्हाला शिकवताय? कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे जर सरकारने कारवाई केली नाही, या माझ्या गोरगरीब माणसाला जर सरकार न्याय देण्यासाठी असमर्थ ठरलं तर माझे लोक रस्त्यावर उतरतील आणि या संविधानाला पेटवून देण्याचा प्रयत्न करतील। एक तर आपल्याला माहिती आहे की या देशातलं जे सरकार आहे ते सरकार मनमोहन सिंगचं सरकार, हे हलती नाही, ढुलती नाही, इकडे मान करत नाही, तिकडे मान करत नाही। डॉक्टर मनमोहन सिंग चांगले आहेत, एवढे चांगले आहेत की ते चांगले असल्यामुळं ते त्यांनी सांगितलं मी अजिबात काही खात नाही, कारण मला खाता येत नाही, पण तुम्ही खा, जेवढं खायचं तेवढं तुम्ही खा। सगळे मंत्री खाण्याचं काम करतायत। कम्युनिकेशन खात्यामध्ये 1,76,000 कोटीचा घोटाळा, या कोळशामध्ये 1,86,000 कोटीचा घोटाळा, या कॉमनवेल्थ मध्ये 60,000 कोटीचा घोटाळा। आता इरिगेशन मध्ये काय झालेलं काय माहित नाही आहे। अजित दादाने राजीनामा दिलेला आहे, तिकडे 70,000 कोटीचा, 1-2 कोटीचा समजू शकतो, पण हजारो कोटीमध्ये एवढं खाण्याचं काम करतायत। आणि राज्याची प्रॉपर्टी वाढवा, स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यापेक्षा वाढवा तुमची असली पाहिजे, परंतु या मंत्र्यांनी मात्र आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। नाहीतर येणाऱ्या 2014 मध्ये बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आहे की शिवशक्ती आणि भीमशक्ती आता एकत्र आलेले असल्यामुळं येणाऱ्या 2014 मध्ये भगवानी निळा विधानसभेवर पडण्याशिवाय राहणार नाही। आणि त्यासाठी आपण जे आपले सगळे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांसाठी आपल्याला तशा पद्धतीचा प्रयत्न करायचा आहे। अपने भाषण में श्री आठवले ने कहा कि गठबंधन के कारण ही आरपीआई ने रायगढ़ में झंडा फहराया है। आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर आरूढ होण्याची संधी जगदीशच्या मिसेसला मिळाली। एक तर बौद्ध समाजामधल्या महिलेला एवढी मोठी जागा मिळालेली आहे। एक तर महायुती झाल्यापासून जर पहिला झेंडा कुठं आरपीआयचा फडकला असेल तर तो अलिबाग मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये फडकलेला आहे। आणि म्हणूनच आज आरपीआयचा मोर्चा कलेक्टर ऑफिस वर येऊन फडकला आहे। इस दौरान जगदीश गायकवाड़ और राजरत्न आम्बेडकर ने भी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया। दिल्ली मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झालं, आज त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होण्याची तयारी सुरू झालेली आहे। तिकडेच पुढे गेलात तर जिथे सोनिया गांधी राहतात 10 जनपदला, तिकडे 6 खासदारांचे बंगले तोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन केंद्र आज तिथे उभं राहतं। मग महाराष्ट्रामध्ये पडीक असलेले ती इंदू मिलची जागा देण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार का कमी पडतं? आठवले साहेबांनी 6 डिसेंबरचा जो आम्हाला इंदू मिल ताब्यात घेण्याचा आदेश दिलेला आहे, आज साहेब ही जी या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन शिष्टमंडळ आपला गेलेला आहे। मी जनतेला तात्काळ ठेवण्यासाठी हा मोर्चा काढलेला नाही किंवा आम्हाला शायनिंग मारण्यासाठी हा मोर्चा काढलेला नाही। हा मोर्चा काढण्यात आलेला आहे इंदू मिलची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढलेला। हा मोर्चा काढलेला आहे की बहुतांची जनगणना झालीच पाहिजे या
मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा काढलेला आहे माझ्या सायमन कॉलनीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब जनतेला त्यांचे न्याय प्रश्न सुटलेच पाहिजे.